श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आपण पाहत आहोत स्वामी चरित्रामधील परमपवित्र कथा. आज आपण पाहणार आहोत अक्कलकोट कसे पावन झाले. भक्तांनो, स्वामी चरित्रामधील कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामी समर्थांची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होते. याचा लाखो लोकांना अनुभव आलेला आहे आणि येतही आहे. तर अशा या परमपवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, सोलापूरला चिंतोपंत टोळ यांना कबूल केल्याप्रमाणे कार्तिक महिन्यात त्यांच्याबरोबर महाराज अक्कलकोटास गेले. टोळ यांनी 2 घोडे आणून एकावर आपण बसून दुसऱ्यावर श्री स्वामी महाराजांना बसविले. बरोबर एक नोकर घेतला. तो पाय वाटेने अक्कलकोटला जात होता. थोडे अंतर चालून गेल्यावर सोलापूरच्या कलेक्टर साहेबांकडून चिंतोपंतांच्या नावाचा हुकूम घेऊन एक स्वार आला. जरुरीचे काम आहे, उभ्या उभ्या भेटून जावे असा तो हुकूम होता. चिंतोपंतांनी गड्याला सांगितले, आम्ही परत येतो, तोपर्यंत स्वामींना कोठे जाऊन देऊ नको अशी ताकीद देऊन चिंतोपंत सोलापूरकडे परत गेले. श्री समर्थ कोणाचे आज्ञेत थोडेच राहणार. टोळ गेल्यानंतर महाराज जवळच एक बाग होती, तेथे प्रथम गेले व तेथून जे निघाले ते थेट अक्कलकोटास जाऊन वेशीवरील खंडोबाच्या ओट्यावर बसले. इकडे चिंतोपंत काम आटोपून भरगाव घोडा सोडून जेथे महाराजांना बसण्यास सांगितले होते तेथे आले. पाहतात तो स्वामी महाराज तेथे नाहीत. ते गड्याला रागावून तू स्वामींना कसे जाऊ दिलेस म्हणून विचारताच स्वामींनी येथून न जाण्यास मी पराकाष्ठा केली, पण महाराजांनी ते ऐकले नाही. तो पुढे म्हणाला, हम किसके ताबेदार है असे. श्री स्वामी म्हणून 5-10 पावले ते पुढे गेले व मग गुप्त झाले. हे ऐकून टोळ यांना फार वाईट वाटले व महाराज आता परत कसे भेटतील याची काळजी त्यांना वाटली. महाराजांचा शोध घेऊन कुठेच ते सापडले नाहीत म्हणून टोळ एकटेच अक्कलकोटला जाण्यास तेथून घोड्यावरून निघाले. खंडोबाचे देऊळ सोलापूरच्या मार्गावर आहे. तेथे खंडोबाच्या देवळात महाराजांना पाहून टोळ यांना मोठा आनंद झाला. त्यांनी खाली उतरून त्यांचे दर्शन घेतले व आमचे घरी चलावे अशी स्वामींना विनंती केली. महाराज म्हणाले, आमचे घर निराळे आहे. पुष्कळ आग्रह करून महाराज येत नाहीत असे पाहून टोळ यांच्या अक्कलकोटच्या घरी गेले. ती रात्र स्वामींनी खंडेरायाच्या कट्ट्यावरच काढली. सकाळी स्वामी देवळात आले आहेत ही बातमी गावात पसरली.
तेव्हा गावातील मंडळी स्वामींच्या दर्शनास येऊ लागली. स्वामींचे पांडुरंग पुराणिक नावाचे एक भक्त स्वामींसमोर हात जोडून उभे राहिले आणि स्वामींना म्हणाले, महाराज, आपले पवित्र चरण आमच्या घराला लागावे अशी इच्छा आहे. त्यावेळी टोळही तेथे उभे होते. स्वामी उठून उभे राहिले आणि आपल्या या परमभक्ताचा हात हाती घेऊन म्हणाले, चला, मी तुमच्या घरी येतो. हे ऐकून पुराणिकांना अत्यानंद झाला. टोळ मात्र पुन्हा चिंतेत पडले. स्वामी आपल्याकडे न येता त्यांच्या घरी इतक्या प्रेमाने कसे निघाले? लागता घरा संत चरण, घर होते पावन. भक्तांनो, अशा प्रकारे स्वामींची ही परमपवित्र कथा संपन्न झालेली आहे. पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.